आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर इथल्या संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज पहाटे सपत्नीक शासकीय महापूजा केली. राज्यातला शेतकरी, कामगार आणि नागरिकांच्या जीवनात सुखसमृद्धी येऊ दे अशी प्रार्थना केल्याचं त्यांनी सांगितलं. पौष वारीसाठी राज्यभराच्या कानाकोपऱ्यातून 2 लाखाहून अधिक वारकरी आणि सुमारे 600 दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये आल्या आहेत. भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं सुमारे 200 जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन वर्षातील पहिला सण असलेल्या मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सोने चांदीच्या दराने उच्चांक गाठला असून सराफा बाजारात मोठी दरवाढ नोंदवली गेली आहे. सोन्याच्या दरात प्रतितोळा 1090 रुपयांची वाढ झाली असून 24 कॅरेट सोन्याचा दर 1,43,620 रुपये तर चांदीचा दर प्रति किलो 15,000 वाढून 2,90,000 रुपयांवर पोहोचला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून एका घरातून सुमारे 44,000 रुपयांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. स्वयंपाकघरात हा साठा लपवून ठेवण्यात आल्याचं आढळून आलं असून संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनामार्फत मानक कायदा 2026 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या तृतीयपंथी व्यक्ती हक्काचे संरक्षण कायद्यान्वये तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल आणि राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 14427 सुरू करण्यात आला आहे. हा हेल्पलाईनद्वारे विविध शासकीय योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया, तक्रार नोंदणी आणि मार्गदर्शनाची सुविधा मिळणार आहे. या सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा असं आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केलं आहे. माली देशात नायजर नदीत एक बोट खडकांना धडकून झालेल्या अपघातात 38 जणांचा मृत्यू झाला तर 23 जणांना वाचवण्यात यश आलं. शेतकरी आणि काही कुटुंबांना घेऊन जाणाऱ्या या बोटीनं बंदी असूनही रात्रीच्या वेळी किनाऱ्यावर यायचा प्रयत्न केला आणि खडकाला धडकून ती बुडाली. अमेरिकेच्या देशांतरण आणि सीमाशुल्क विभागानं भारतीय नागरिकांना ताब्यात घेणं बेकायदा असल्याचा निर्वाळा अमेरिकेच्या विविध ठिकाणच्या न्यायालयांनी दिला आहे. कॅलिफोर्निया, मिशिगन आणि पेनसिल्व्हेनिया इथल्या न्यायालयांनी याच महिन्यात दिलेल्या निकालांमध्ये या भारतीय नागरिकांना सोडून देण्याचं आणि त्यांच्या जामिनावर तत्काळ सुनावणी घेण्याचे आदेश देशांतरण आणि सीमाशुल्क विभागाला दिले आहेत. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. पुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.